संपूर्ण शिवप्रेमींचा आणि गणेश भक्तांचा जिव्हाळ्याचा विषय ठरलेली आणि एक उत्कृष्ट मूर्तिकलेचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आमच्या मंडळाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील गणेश मूर्ती. त्या मूर्तीची संकल्पना आम्हाला कशी सुचली आणि ही मूर्तीची संकल्पना आम्ही कशी सत्यात उतरवली आणि ती साकारली ते आपण राहुलांच्याकडून जाणून घेऊया. गेली 8-10 वर्ष आम्ही एम जी पाटील सरांच्याकडे मूर्ती करत होतो. आम्हाला एम जी पाटील सरांना दरवेळी आमचं मागणं होतं की गणेश मूर्ती कुठली तरी आपण महाराजांच्या रूपातली करू, असं आमचं बरेच दिवस चाललेलं होतं. मी तर पुण्याला गेलो असताना पुण्यामध्ये भक्तिशक्ती रूपातील गणेश मूर्ती म्हणजे मूर्ती तिथं बघितली आम्ही भक्तिशक्ती रूपातली तुकाराम महाराजांची. तर मी एम जी पाटील सरांना तिथले फोटो वगैरे पाठवले आणि ह्याच्यामध्ये काय बनवता येतं का सरांना विचारून घेतलं. सरांनी आम्हाला 1-3 महिने झाल्यानंतर बोलवून घेतले की ह्याच्यामध्ये असं आपण तुकाराम महाराजांच्या इथं गणेश मूर्ती ॲड करून आपण गणेश मूर्ती बनवू शकतो. आमचा गणेश मूर्तीचा पाटा हा मोठा करून बेळगावला गणेश मूर्तीचा पाटा सोडला. त्यानंतर तिथं आम्ही स्केच बघायला गेल्यानंतर आम्हाला दिसलं की स्केच भरपूर मोठी केले होते सरांनी. त्यानंतर सरांच्या आणि आमचं बोलल्यानंतर सरांनी म्हटलं की गणेश मूर्ती महाराजांची आहे तर मोठीच बनवू. सरासरांना भेटून आम्ही ठरवलं की गणपतीचा पाटा नवीन करू आणि नवीनच बनवू. त्यानंतर परत आम्ही नवीन पाटा बनवून परत एम जी पाटील सरांच्याकडे तो पाटा पाठवला आणि त्यात सरांनी मग तेव्हा गणेश मूर्ती साकारली. चला आता आपण मूर्तिकारांना भेटूया. आपली मूर्ती करत असताना त्यांना काय काय अनुभव आले ते आपण जाणून घेऊया.